कांद्याचं आंदोलन सुरू आहे. आता कांद्याचं आंदोलन सुरू असताना लढाई कशी आहे बघा. महाराष्ट्रातले शेतकरी ते नरेंद्र मोदी आणि हे सगळे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत, नाशिकचे आहेत. शरद पवार म्हटल्यावर सभा मोठी होते, पण इथं गर्दी कमी आहे. आता हे कुठून आले, कसे आले, त्यांच्याशी बोलणार आहे. कांद्याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे आणि घोषणा काय आहे. घोषणा मोदी हटाव देश बचाव. शरद पवारांना घेण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा पुरेपूर प्रयत्न करतात. अजितदादांकडून निरोपावर निरोप पाठवत आहेत, पण शरद पवार काय जायला तयार नाही. त्यांनी इंडिया ही टीम बनवली आहे. काँग्रेस असेल, ममता बॅनर्जी असेल, नितीश कुमार असेल, इकडे उद्धव ठाकरे असतील, दक्षिणेतले काही नेत्यांना एकत्र केलं आहे आणि भाजपच्या विरोधात 2024ची लढाई लढायला तयार आहे. आता हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. हे शरद पवारांचं काम कसं करणार आहे. महाराष्ट्रात अजित पवारांची ताकद जास्त आहे की राष्ट्रवादीची ताकद आहे हे मी तपासणार आहे. या सगळे कार्यकर्ते आज नाशिकच्या प्रश्नावर, नाशिकच्या कांदा प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी आले होते. आता हे नेते आहेत, यांचं नावही विचारू आपण. काय नाव तुमचं? मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड. कोंडाजी मामा आव्हाड. आता कांद्याचा जो प्रश्न आहे, आता थेट लढाई तुमची कुणाशी आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकार. केंद्र सरकारमध्ये कोण बसलंय? मोदी बसलेले पंतप्रधान म्हणून. साहेब आणि शरद पवारांचे संबंध किती चांगले आहेत बघा. मान्य आहे ना, परंतु घरगुती संबंध आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या आहे. पण आता शरद पवारांनी या संदर्भात काय भूमिका घेतली? शरद पवार साहेबांनी आज अशी भूमिका घेतलेली आहे की तुम्हाला माहिती आहे पूर्वी या ठिकाणी पूर्वी 10 वर्षापूर्वी पवार साहेब या महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते, आपले देशाचे कृषी मंत्री होते. त्यावेळेस पवार साहेबांनी कांद्याची निर्यात बंद करण्याचा निर्णय झाला. पवार साहेब त्वरित मनमाडवरून दिल्लीला गेले आणि त्यांनी तो निर्णय मागे घेतला आणि शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठी तहयात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आजही पवार साहेबांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्याला कमीत कमी 4,000 रुपये भाव हा मिळालाच पाहिजे. मी थांबवतो तुम्हाला. शरद पवार कृषी मंत्री होते आणि संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेला नेता अशी त्यांची इमेज आहे. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत येतो तेव्हा तेव्हा शरद पवार अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. अनेक वेळा शरद पवारांकडून कृषी धोरणाविषयी चर्चाही केली जाते. चला ठीक आहे, तुमचं नाव काय? अशोक पाळदे. काय करतो तुम्ही? मी व्यापारी पण आहे, शेतकरी पण आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, जिल्हा सरचिटणीस. जिल्हा सरचिटणीस. अजित पवार गट की शरद पवार? शरद पवार साहेब. सांगा. अजित पवार वेगळे झाले, वाईट वाटलं का? नाही, पवार साहेबांचे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते. माझा प्रश्न असा आहे की अजित पवार वेगळे झाले, पवार साहेबांना सोडलं, वाईट वाटलं? वाईट वाटलंय, पण त्यांनी सोडायला नको होतं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतंय की शरद पवार साहेब हे जे घरातले प्रमुख आहेत त्यांना असे पाठीत खंजीर खुपसून अजित पवार साहेबांना झालं, आम्हाला भयंकर दुःख झालं. परंतु आम्ही पवार साहेब जे आहेत शरद पवार साहेबांबरोबरच आहोत आणि एकनिष्ठ राहणार आणि पुन्हा त्यांना ती ताकद देणार आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि नक्कीच आम्ही पुन्हा आमची सत्ता आणणार. पवार साहेब आगे बढो. ठीक आहे. घोषणा हा दुसरे दादा तयार करणार आता पवार साहेब. तयार करणार आहे. शरद पवार सोबत असलेले लोक जे मी येतो सगळ्यांशी बोलणार आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे. शरद पवार वर्सेस अजित पवार अशी प्रकारची लढाई आहे. शरद पवार वर्सेस नरेंद्र मोदी अशी लढाई आहे आणि इंडिया आणि NDA अशा प्रकारच्या लढाईमध्ये महाराष्ट्रात काय चित्र पाहायला मिळेल हे याची मी चर्चा करतो. शरद पवार गट मी येतो सगळ्यांकडे येतो. आता मला सांगा, तिकडे दुसरीकडे कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहे, अजित पवार आहे, एकनाथ शिंदे आहे, नरेंद्र मोदी आहे, अमित शहा आहे. आता पवार साहेब लढणार कसं? सांग. पवार साहेब आम्ही स्वतः पवार साहेबांच्या बोला. पवार साहेबांच्या आम्ही पाठीमागं आहोत. पवार साहेब स्वतः लढणार आहे. जनता सर्व पवार साहेबांच्या पाठीमागं आहे. कारण BJP सरकारनं पूर्ण शेतकऱ्यांची वाट लावून टाकलेली आहे. 4 वर्षापूर्वी त्या मोदी सरकारनं या ठिकाणी नियमनमुक्तीचा कायदा आणला आणि नियमनमुक्तीच्या कायद्याखाली सर्व शेतकरी त्यांनी संपून टाकलेला आहेत. म्हणून आमचा मोदी सरकारला ठामपणाने या ठिकाणी विरोध आहे. आणि मी चर्चा काय करतोय की ही लढाई आता तुम्ही कशी लढणार? लढणार. आम्ही ताकदीनिशी लढाई लढणार. ताकद लावणार. काय ताकद लावणार म्हणजे सर्व जनता साहेबांच्या पाठीमागं आहे आणि जनता पाठीमागं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी राज्य आमच्या ताब्यात आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. यांना आम्ही हटवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे पळकुटे आहेत, हे सोडून गेलेले आहेत. आम्हाला आमच्या जीवावरती निवडून आले आणि नंतर वेळ आली तर पळून गेले. म्हणून यांना आम्ही आता या चालू निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर्व जनता ठिकाणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार. तुमचं नाव काय? लक्ष्मण मंडाले. थांबा, माझा प्रश्नच आहे का लक्ष्मणजी. अजित पवार आणि शरद पवार भेटत आहेत. आता माझ्यासारखा पत्रकार किंवा सामान्य जे लोक आहेत त्यांनाही संभ्रम आहे की वेगळे तर झालेत,
मग ही भेट का होते? आता वैयक्तिक संबंधामधून त्याची भेट होते. शरद पवार साहेबांनी दिल्लीला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे का मी BJP बरोबर जाणार नाही. मग जर त्यांचे वेगळे झालेले याचा अर्थ घरगुती संबंध खराब नाही करू शकत ते. लोकांमध्ये असं वाटतं ना की दोघं एकत्र आहेत. शरद पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं मी कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पक्षात जाणार नाही. आम्ही आयुष्यभर BJPच्या संबंधात राहणार नाही. जरी आज शरद पवार तुम्ही जे प्रश्न विचारला मगाशी का शरद पवार एकटे आहे, शरद पवार एकटे नाही, संपूर्ण महाराष्ट्राची जनता एकतर्फी शरद पवारांबरोबर आहे. तर मी येतो पुन्हा तुमच्याकडे, सगळ्यांशी बोलणार आहे. ताई, तुमचं नाव काय? संगीता पाटील, राष्ट्रवादी काय महिला करतात? अध्यक्ष. राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष. किती वर्षापासून काम करतात? मी आता अनेक वर्षापासून करतो जिल्हा अध्यक्ष म्हणून. आता सध्या माझी नियुक्ती झाली आहे 2. त्याच्या आधी कोण होतं? याच्या आधी प्रेरणा बलकवडे होत्या. त्यांनी काय तुम्हाला संधी दिली की नाही पुढे जायला? नाही, त्यांनी कधीच कुणालाच संधी दिली नाही. आणि यानंतर आमच्या तालुक्यातल्या सर्व ज्या अध्यक्ष आहेत त्यांची पण नाराजी आहे. ते सर्व आमच्या बरोबरच आहेत. नाशिकमध्ये असं म्हणतात छगन भुजबळांची ताकद जास्त आहे. कशी लढाई? नाही, ती ताकद होती ती शरद पवार साहेबांच्या जीवावर होती. आता त्यांची ताकद संपली आहे. यानंतर त्यांची ताकद नाही पुढे येणार काही. ते मागे मी तर बघतोय थोडेसे कमी कार्यकर्ते आहेत. शरद पवार म्हणजे खूप मोठा नेता आहे. आमच्याकडे कमी कार्यकर्ते, आमच्याकडे दर्दी आहेत. गर्दी नसली तरी चालेल पण दर्दी कार्यकर्ते आहेत आमच्या. गर्दी नसेल तरी चालेल पण एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. चला ठीक आहे. हा, गर्दी नसली तरी चालेल पण दर्दी पाहिजे. आज संपूर्ण देशातला उपेक्षित शेतकरी माननीय पवार साहेब जर नसले तर इथला शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. थांबा, मी येतो तुमच्याकडे. मी येतो साहेब, मी चर्चा करतोय. थांबा मी येतो. शेती हा उद्योग आहे, बरोबर ना? हा माईक ज्या ठिकाणी तयार झाला त्याची किंमत कारखान्यात ठरलेली आहे. आमच्या शेतीच्या मालाची किंमत ग्राहकाला ठरवायचा अधिकार आहे, आम्हाला ठरवायचा अधिकार नाही आहे. माननीय शरद पवारांनी हेच सांगितलं की आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो, आमच्या मालाची किंमत ठरवायचा आम्हाला अधिकार असला पाहिजे. तो व्यापार आता तर असा कायदा केला सरकारने, केंद्र सरकारने, का आम्ही पिकवायचं आणि व्यापाऱ्यांच्या उद्योगपतींच्या दारात नेऊन द्यायचं, अशी अवस्था. म्हणजे आम्ही 25 एकरचे मालक असून काही दिवसांनी आम्ही उद्योगपतींचे सालकरी राहणार आहेत. आता मी तुम्हाला विचारतो. आता मी काही लोकांमध्ये फिरतोय, नेत्यांमध्ये फिरतोय, मंत्र्यांबरोबर बोलतोय. आता मंत्री तर आता एकनाथ शिंदे तर काल म्हटलं की शेतकऱ्यांना जास्त भाव देणारा पहिलं सरकार, म्हणजे 6,000 रुपये केंद्राने दिले आणि राज्य सरकारने 6,000 दिले. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीचे. काल भारती पवार आहेत ना आपल्या, त्यांच्याशी बोललो. ते बोलले नाही हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आपण हा 40% शुल्क जे आहे त्याच्याबाबत आम्ही फेरविचार करू. एक मोदी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे हो, कसं नाही आहे मला सांगा. मी असं विनाकारण विधान करणार नाही, परंतु जाणीवपूर्वक हा शब्द लक्षात घ्या की केंद्र सरकार आणि राज्य सरकार, बहुजन समाजाची माणसं जरा आर्थिकदृष्ट्या शेतीने जरा सुधारायला लागली होती. ह्या सरकारने पुन्हा आमचा सातबाराचं कसं वाटलं होईल ऐकून घ्या, अशा जाणीवपूर्वक प्रयत्न होते. माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी 8 वर्षापूर्वी 72,000 कोटीचं कर्ज आमचं माफ केलं. आमची देवाची व्याख्या ती आहे. कारण त्यांना वारसा होता शाहू महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांची सावकारी असताना देखील त्यांनी दस्तखतं, गहाणखतं इंद्रायणी नदीत फेकून दिले. पहिली कर्ज महाराज तुकाराम महाराजांची केलेली आहे. तुकाराम महाराज, शरद पवार हे तुकाराम महाराजांचे वैचारिक वारसदार आहे. शाहू महाराजांनी कर्जमाफी केली आणि त्याच्यानंतर माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी आमची 72,000 कोटीची कर्जमाफी केली. आम्हाला देव आहे. आम्ही समजून सांगू शेतकऱ्यांना तर साहेब जर नसले तर तुम्हाला आम्हाला हे उद्योगपती आणि RSS हे रस्त्यावर हंटरनी मारल्याशिवाय राहणार नाही. आता एक छोटा प्रश्न, नंतर मी यांच्याकडे पण जातो. RSS म्हणतात की संभाजी भिडे म्हणजे मनोहर कुलकर्णी यांना पुढे करून बहुजन जे आहे ते RSS कडे, भाजपकडे, त्यांच्या पक्षाकडे नेण्याचा प्रयत्न ते होतोय. बहुजन समाजामध्ये फूट पाडण्यासाठी कोणतंही पाप करायला तयार असतात. मी 40 वर्षापासून याच्यात ते प्रत्येक माणसं ओळखतो काही हा कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणून. फक्त हे भाजपमध्ये एकच असा माणूस निघाला करतो आज हयात नाही, अटल बिहारी वाजपेयी, त्या व्यक्तीचा मी चाहत आहे. त्यांनी सांगितलं होतं खाजगीमध्ये का माननीय शरदचंद्र पवार साहेबाचा असा एक माणूस आहे का ज्याचे पंतप्रधान पदाची कुवत आहे. भुजबळचं आता बघा, नाही आता छगन भुजबळ जे आहेत हे पण तुमच्या विचाराचे होते. ते भाजपबरोबर गेले. त्यांचा जाण्याचा काही राजकीय व्यवहार असेल तर आपल्याला सांगता येत नाही. सारख्या सामान्य कार्यकर्त्याला ते समजण्या पलीकडे. पण आदरणीय पवार साहेबांनी, माझ्यासारख्या युवकांना नेहमी वाटतं की आदरणीय पवार साहेब, युवक आज जर तुम्ही पाहिला तर इतक्या मोठ्या संख्येने पवार साहेबांच्या बरोबर आहे. या 83 वर्षाच्या योद्ध्याबरोबर खऱ्या अर्थानं जर कोणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तर आहेत, पण युवक, शेतकरी हे सगळे बरोबर आहे. आणि हे जे तुम्ही आता सांगितलं हे अनेक वाचाळवीर या BJPमध्ये असेल तुम्हाला सांगतो, अनेक जण वेगवेगळे आणि हे
समाजामध्ये विचलित करतात. पुरोगामी महाराष्ट्राला कलंक हे लोक लावायचं काम करतात. आता एक आणखी एक महत्वाचं येतो मी सगळ्यांशी बोलणार आहे. शरद पवार यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या सगळ्यांची भूमिका नाकारली आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवर राहण्याची भूमिका घेतली आहे. दोन तीन वेळा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे त्यांना भाजपसोबत चला, आमच्यासोबत चला असं सांगण्यासाठी गेले, पण ते नाही गेले. आता शरद पवार संपूर्ण महाराष्ट्रात पहिली सभा येवल्यात झाली, दुसरी बीडमध्ये झाली आणि आता दौरे सुरू होत आहेत. दुसरीकडे रोहित पवार, आदित्य ठाकरे हेही दौरे सुरू करत आहेत. आता या दौऱ्यांचा किती परिणाम होईल? सगळ्यात महत्त्वाचं, महाविकास आघाडी खिळखिळी झाली का याविषयी. आता महाविकास आघाडीमध्ये दादाही होते, शरद पवार होते, ताकद मोठी होती, उद्धव ठाकरे आहेत. आता अजित पवार गेल्यामुळे ताकद कमी झाली, लढाई थोडीशी अवघड आहे. निश्चितच अवघड आहे. या ठिकाणी आपण जो आंदोलन करतोय आम्ही शेतकरी वर्ग, हे आंदोलन करण्याची शरद पवाराच्या काळात ज्यावेळेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व संबंध भारतात करत होते त्यावेळेस आम्हाला कधीही असा प्रसंग आंदोलन करण्याची वेळ आली नाही. आणि ज्यावेळेस माझा एक प्रश्न आहे, अजित पवार असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, मी एक सामान्य शेतकरी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तळागाळातला कार्यकर्ता आहे. माझा एक त्यांना साधा प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही 40% निर्यात मूल्य तुमच्या बैठकीत, तुम्ही त्या बैठकीला हजर असताना तुम्ही त्या ठिकाणी मंजूर कशी करून दिली, हा माझा त्या राष्ट्रवादी जे पळून गेलेले राष्ट्रवादीचे जे मिरवतात आहे त्यांना प्रश्न आहे. याच ठिकाणी जर माझे शरद पवार साहेब यांच्या जर अध्यक्षतेखाली जर ही मिटिंग घेतली असती तर निश्चितच या ठिकाणी जे 40% निर्यात मूल्य जे वाढलेले ते वाढलं नसतं. मग माझा जो प्रश्न आहे, तुम्ही जर राष्ट्रवादी शेतकऱ्यांचे नेते म्हणून जर त्या बैठकीला जर हजर असाल, तुम्हाला मंत्री म्हणून तिथं राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. माझी तर माहिती आहे की राज्य सरकारला तसं विचारलंच नाही फारसं. हां, तर मग हे अपयश आहे. जे पळून गेलेले जे मंत्री आहे, जे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पळून गेलेले जे मंत्री आहेत त्यांचं सरळ या ठिकाणी अपयश दिसतं आहे. आमचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही आता सांगतायत नाफेडनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, नाफेडनं आमचा शेतकऱ्यांचा कांदा नाफेडनं आमचा शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करू नये ही मागणीच नाही आमची शेतकऱ्यांची मुळीच. ज्यावेळेस 40% रद्द करा हीच मागणी आहे 100% तीच तुमची. ठीक आहे, मी मागणी आहे. तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला. ही सगळी लढाई बघा, अनेक प्रश्नांवर शरद पवार लढाई करतात, बरोबर. आता मला हे सांगा की महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे. छगन भुजबळांची ताकद इथं जास्त आहे, तिकडे धनंजय मुंडेची आहे. आता लढाई कशी लढणार? 100% आमच्याकडे जरी कार्यकर्ते तुम्हाला कमी दिसत असतील, पण त्यांचे शरद पवारांची जनतेशी अनोखी नाळ जोडलेली आहे साहेब. ती नाळ कधी तुटू शकत नाही. शरद पवारचं नेतृत्व माझ्या आजानी पाहिलेलं आहे, वडिलांनी पाहिलेलं आहे आणि मी सुद्धा पाहिलेलं आहे आणि माझे मुलं बघतायत. आणि ही 4 पिढ्यांची नाळ शरद पवारांच्या विचाराशी जोडलेली आहे. ते कायम शेतकऱ्याच्या पाठीशीपणे खंबीरपणे उभे राहिलेली. हे आम्हाला रात्री शेतकऱ्याला झोपातून जरी उठून सांगितलं तुम्ही तर आमचा आवाज एकच निघाल, शरद पवार जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद. का ते शेतकऱ्याशी जोडले. ठीक आहे तो. हां हां आता तुमचं नाव काय सांगा? मी राजाराम मुंगसे. मुंगसे साहेब, गाव कुठलं तुमचं? मी सिन्नर. सिन्नरचे. अच्छा, सिन्नर म्हणजे कांद्याचं सगळं एकदम आता हे सगळे कांद्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा असेल, तिकडे कोरोनामध्ये उद्धव ठाकरेंनी कामच नाही केलं असं भाजप म्हणते, एकनाथ शिंदे म्हणते. काय वाटतं, कोरोनामध्ये कुणी काम केलं? आणि आता एकनाथ शिंदे तर एकदम मस्त जोरदार काम करतात, सकाळी 7 वाजता इर्षाडवाडीवर जात आहेत. म्हणजे इमेज एकनाथ शिंदेची बदलते. अहो, एकनाथ शिंदेचे उमेदवार बदलण्याची जे बागे स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी सगळी तिकडे गेलेली आहे, स्वतःचं काळं लपवण्यासाठी ही मंडळी तिकडे गेलेली आहे. आणि आता फक्त वरचंच गुणगान घ्यायचं काम चालू आहे. यांचं इथं नाही, फक्त तिकडं मोदी साहेबांचं फक्त गुणगुण करायचं, त्यांनी कसंही वागो, यांनी फक्त गुणगान करायचं, एवढं यांच्या पुढे, दुसरं काहीच नाही हेतू यांचं. फक्त त्यांनी कसे बोलले, हे खालचे तसेच बोलतात. आता मी सांगतो, ते बहुजन समाजाचे लोक म्हणतात की ST मध्ये 50% सवलत दिली, 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले. आणि मुंबईचा जो विकास आहे, कोस्टल रोड असेल, हार्बर ट्रान्सलिंक असेल, एवढी जोरात कामं सुरू आहेत असं म्हणतात. ही जोरात शेतकरी फक्त योजना यांच्या कागदावरच्याच आहे साहेब. अहो, महिलांना देणे आरक्षण दिलं शरद पवार साहेबांनी. पहिल्या 33% आरक्षण पहिलं देणारे शरद पवारच होते सगळ्या नोकऱ्यांमध्ये. लक्षात घ्या मुद्दा. आता हे फक्त आपल्याला दिशाभूल करताय आणि एवढं सांगतात की आम्ही तुम्हाला एवढं देतो तेवढं देतो. आत्ताच घटना सांगतो की इथं लोकांना 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला यांनी. 1 मिनटं, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला, पण या 2 लाख मेट्रिक टन इथं 30 लाख मेट्रिक टन निर्यात आहे. 2 लाखाचं करणार काय तुम्ही? फसवी योजना ही सगळी. 2400 भाव द्या. अरे 1600 रुपये प्रति क्विंटल खर्च येतोय, तुम्ही 2400 रुपये भाव देताय, तुमची मजुरी धरणार की नाही? आणि हे सगळं करत असताना फक्त इथं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, 30 लाखाचं बाकीचं काय? ठीक आहे काका, काय नाव तुमचं? माझं नाव सुभाष हरिभाऊ कटाळे. वय किती आहे तुमचं? माझं 75 आहे.
हा मिशा बिशा मग आता हे सगळं बरं, अजित पवारांच्या लोकांनी बोलवलं होतं का आमच्याकडे या? बोलवलं आम्ही काल जाऊ आम्हाला नाही आम्हाला असं सत्य परिस्थिती पाहिजे जे आमच्या मुलाबाळाचं काहीतरी कुणी काम करणारा मनुष्य पाहिजे आम्हाला असं कोणामागं जाणं आणि काय भीक मागणं हे बरोबर पटत नाही आम्हाला आमचं काम असं आहे सरळ तर जो आमच्या नेता आमच्याबरोबर जो धावल तो आम्हाला जो घालेल काय काय ते आमच्या काय शेती करता आज आम्ही 5,000चं पाणी घेतो टमाट्याला विहिरी टाकतो विहिरीतून पाणी उपसून शेतीला भरतो ते कोण आहे पाहायचं हां कांदे माझं आता अजित पवारांची ताकद जरा जास्त आहे, बरेचसे लोक आमदार ही ताकद फक्त नेत्यामध्ये आहे जनतेमध्ये नाही आहे जो खरा सांगायचं लहान कार्यकर्ता आहे तो शरद पवारची ताकद आहे लहान कार्यकर्त्यामध्ये जो लहान कार्यकर्ता आहे ना जो वाटावर बसून शेतीवर बांधावर बसून काम करतो काम घेतो त्याला किंमत आहे छगन भुजबळ हारतील का जिंकतील? सगळ्यात महत्वाचं झालं वाटुळं तिथं म्हटलं आम्ही जिंकणार डायरेक्ट वाटुळ झालं माझं नाव सांगा त्यांना माझं नाव मी लगेच सांगतो. आम्ही जिंकू. वाटुळ झालं त्याचं वाटुळ अहो अख्खा नाशिक तालुका त्यांनी जाम करून टाकला नाशिक जिल्हा तिकीट पाहिजे खासदारकी पाहिजे मलाच पाहिजे आमदारकी पाहिजे मलाच पाहिजे माझ्या पुतण्याला पाहिजे मला पाहिजे आणि आम्ही काढलाय ते काढायला का मंत्री पाहिजे मला चला ही सगळे शरद पवार यांचे कार्यकर्ते आहेत. काय नाव तुमचं? आता बहुजन शेतकरी संघटना गळ्यामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आहे काय घालतो? मी काय म्हणतोय, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, ही दिलीप वळसे पाटील, ही सगळी बघा दिग्गज म्हणजे पवार साहेबांची ताकद. हा एक हात म्हणजे उजवा हात हा म्हणजे आता ते कसं होईल पुढे? काहीच होणार नाही. साहेब हे साहेब आहे. साहेबांच्या जी विचारसरणी आहे साहेब जनता जी आहे साहेबांसोबत आहे. वळसे पाटील गेले असतील, वळसे पाटलांनी 4 दिवसापूर्वी जे स्टेटमेंट केलं साहेबांबद्दल खरं म्हणजे वाईट वाटलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला. आम्ही आज 30-35 कार्यकर्ते साहेबांचे आणि वळसे पाटलांना इतकं मोठं केलं 4-4, 5-5 वेळा आमदार केलं मंत्री केलं. झाली वळसे पाटलांनी तिकीट चूक केलेली वळसे पाटलांनी त्यांचा आम्ही आदर करतो आदर करणार पण आहोत त्यांचा. पण इतक्या मोठ्या नेत्याबद्दल त्यांनी त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि आज साहेबांबद्दल साहेबांना सोडून जरी गेले असतील मुंडे साहेब गेले असतील ताई कुठे गेला ताई दादा गेले असतील किंवा भुजबळ साहेब गेले असतील यांनी कुठलाही फरक पडणार नाही. कारण साहेबांचा कार्यकर्ता हा साहेबांसोबतच राहणार आहे. आणि आजही महाराष्ट्रामध्ये तरी उद्धव साहेब ठाकरेंना आणि शरद पवार साहेबांना यांना मानणारा जो गट आहे बहुजन समाजाचा तो त्याच्या बाजूला राहणार आहे. आणि हे जातीवाद जे सांगताय कधी ओबीसी सांगताय कधी बहुजन उच्चभ्रू करता उच्चभ्रू तर येणार नाही. उच्चावृत विषय येत नाही इथं. आमची जी साहेबांची विचारधारा आहे आम्ही काही जातपात कधी म्हटलोच नाही. यांनीच आम्हाला हे जातपात शिकवायला यांनी सुरुवात केली. म्हणजे साहेब जर एवढ्या सभा घेत आहे त्यावेळेस लगेच दुसऱ्या दिवशी फेसबुकला पुरा स्टेटमेंट कार्यकर्त्यांचं की ओबीसीच्या मतदारसंघात सभा घेतली. पण साहेबांना फक्त ओबीसीने निवडून दिलं का भुजबळ साहेबांना? त्या मराठा समाज नव्हता का? काही इथं समाज नव्हते? हा पण विचार केला पाहिजे. ताई नाव काय तुमचं? मी दीपाली अरिंगळे, मी युवती जिल्हा अध्यक्ष आहे. दीपाली अहिरे अरिंगळे. अरिंगळे. आता अजित पवार एकदम तरुण कार्यकर्त्याला घेऊन पुढे जातात. आता शरद पवार यांच्याकडे तरुण कार्यकर्ते आहेत की नाही, रोहित पवार काम करतात, आदित्य ठाकरे काम करतात, पण खालच्या फळीवर म्हणजे ग्राउंडवर काही तरुण कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत आहे. काय ते म्हणजे शरद पवारांचं वय झालं, त्यांनी राजकारण सोडलं पाहिजे असं म्हणतात तुम्ही. तो युवक लोक तर राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत गेलं पाहिजे. फर्स्ट पॉईंट तुम्ही आत्ता बोलले की साहेबांचं वय झालंय, तर मी एक इंग्लिशमध्ये माझ्याकडे एक वर्ड आहे, एज इज जस्ट अ नंबर. वय हे फक्त एक नंबर आहे. तर साहेबांचं वय अजून त्यांनी आत्ताच मागे त्यांच्या बोलण्यातनं एक सांगितलं की माझं अजून काही वय झालेलं नाही. तर मला असं म्हणायचं आहे की सगळ्यात आधी पवार साहेबांनी 33% महिला आरक्षण पवार साहेबांनी दिलेलं आहे. आणि ही खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज 2 गट पडले, अजित पवार आहे, शरद पवार आहे, तरी आमच्यासारखे युवक युवती अजितदादांकडे न जाता पवार साहेबांकडे जात आहे. ते ह्या मागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल, तेव्हाच आम्ही हा निर्णय घेतला. मग 33% आरक्षण दिलं शरद पवारांनी. एकनाथ शिंदे एकदा बघा सकाळी 7 वाजता उठून इरसाळवाडीवर गेले, त्यांना 50% ST मध्ये आरक्षण दिलं. मग एकनाथ शिंदेचं पण काम आहे, पण पवार साहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही.
एकटे पडले ना, अजित पवार गेले, दिलीप वळसे पाटील. कोण म्हटलं एकटं पडलं? आम्ही कोण? आम्ही सर्व आहोत ना साहेबांसोबत. आम्ही सर्व आहोत साहेबांसोबत. साहेब एकटे नाही पडले. बघा, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, ही सगळी ताकद आहे त्यांच्यासोबत. एकटे शहरात पवार सर्वांना पुरून उरतील. हे फक्त बोलण्याची गोष्ट नाही, तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल की काय आहे पवार साहेब म्हणून. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर शरद पवारांना सोबत घेतल्याशिवाय होऊ शकत नाही, हे सगळं जनतेला माहिती आहे. काय नाव तुझं? शुभम जाधव. काय करतो तू? मी विद्यार्थी. कितवीला आहेस? मी एम ए पॉलिटिकल सायन्स. अजित अजित हे बघा, हे मध्ये येऊन परत बाळच घालतात. आता मला बोलू द्या की. हां हां, चला, शेतकरी आहे, शेतकऱ्याची निशाणी आहे. मी काय याला हे देत नाही, कारण याच कांद्यावर सरकारं पडलेली आहेत. पंजाबचं सरकार पडलं होतं कांद्याचे भाव वाढले म्हणून. शेतकऱ्यांना काय मिळत नव्हतं. कांद्याच्या प्रश्नावर जेव्हा कांदा, आता बघा, म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचं घर, धनंजय मुंडे थेट दिल्लीमध्ये गेले, भारती पवार नाशिकमध्ये आल्या. त्यामुळे कांद्याचा प्रश्न म्हणजे तुम्ही घरी काही किती एकर? मी अल्पभूधारक शेतकरी आहे, 2.5 एकर जमीन. कांद्याचं आंदोलन कांद्याचं म्हणजे आपण बघतो की आता टमाट्याचे भाव वाढले होते, ते पाडण्यासाठी प्रयत्न केले. कांद्याचे वाढले, ते पाडण्यासाठी. मी जरी अल्पभूधारक शेतकरी असलो तरी एक शेतकऱ्याप्रती संवेदनशील नागरिक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आता शरद पवारांची ताकद कमी आहे असं म्हणतात लोक. आता एकटे पडले. आता मी काय फिरलो तर कसं, म्हणजे शरद पवारांची समजा तुला उमेदवारी दिली तर निवडून कसं आहे? मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. शरद पवारांना मी 2दा दिल्लीला भेटलो. कुठल्याही एजंटचा त्यांच्याशी भेटण्यासाठी हे लागत नाही. तसं इतर नेते त्यांना भेटण्यासाठी खूप मध्यस्थांशी चर्चा करावी लागते. शरद पवार हा महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे की ज्याची लिंक थेट जनतेशी. त्याच्यामुळं तरुण असेल, महिला असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, सर्व समुदाय त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता असलो तरी शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. खूप खूप धन्यवाद. राष्ट्रवादीचे हां, तुमच्याशी बोललो ना मी. मी हॅलो सर, या देशामधले रतनजी टाटा यांचं वय 75 वर्ष आहे. साहेबांचं थोडक्यात बोल. आणि 75 वर्ष आहे, पण आज त्या आपल्या तमाम देशामध्ये वय असताना सुद्धा टाटांनी एवढा मोठा बिझनेस सुरू केलेला आहे. त्यांचं वय झालं, ते इतके मोठी बिझनेस, एवढा मोठा त्यांचा धंदा सांभाळतात. वयाचा आणि धंद्याचा काही फरक पडत नाही. इतरही आणखीन फारुख अब्दुल्ला, मोठं वय झालं. थोडक्यात बोला. मोठं वय झालं. हां, म्हणजे वयाचा काही फरक पडत नाही, त्या ताईनी सांगितलं. हां, ठीक आहे. हां, आता तू कुठे राहिला? मी वडनेर दुमाला, राजू पवार माझं नाव. आमदार कोण? आमदार सरोज आयरे, पण हे पळाले. हां, पळाले. हो, आमच्या पवार साहेबांना, देश हितासाठी, राज्याच्या हितासाठी पवार साहेबांना सोडून गेले ते. आज आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही एकनिष्ठ आहोत. आम्ही वर्गणी काढून आज हा आमदार आम्ही निवडून दिला होता. परंतु कुणी जाहिरीना वर्गणी काढून निवडून दिलं होतं, पण फक्त पवार साहेबांमुळं आम्ही निवडून दिलं होतं. पण आज ते पळाले. पण याच्यानंतर मी तुम्हाला गाई देतो, याच्यानंतर पवार साहेबांना जे सोडून गेले त्याच्यानंतर निवडून कोणी येणार नाही, हे मी तुम्हाला साक्षाने सांगतो. भगवंत कसं वाढेल शरद पवारांची ताकद नाशिकमध्ये? नाशिकमध्ये शरद पवार साहेबांची ताकद अशी आहे की या नाशिक जिल्ह्याने एकेकाळी त्यांना पूर्णच्या पूर्ण 16च्या 16 आमदार त्यांना नाशिकमधून देऊ शकतात. एवढी नाशिकमध्ये शरद पवारांची ताकद आहे. आणि आज जो कांद्याचा प्रश्न निघाला किंवा जीवनावश्यक वस्तूंचा, शेतकऱ्यांच्या वस्तूंचा विषय निघतोय, तर शेतकऱ्यांचा विषय निघाला की त्याचे कारणं वेगवेगळे जरी असले, 2014 साली याच मोदी सरकारने जो जुमला केला होता की आम्ही हे देऊ, आम्ही शेतकऱ्यांना भाव देऊ, कामगारांना काम देऊ, कुठल्याच गोष्टीमध्ये ठेवलं नाही. म्हणून ह्या प्रश्न आणखीन उद्भवत चाललेले आहे ज्या दिवसेंदिवस. आणि यांनी जो निर्यात कर लावला हा मुळात चुकीचाच लावला गेला आहे. रद्द झाला पाहिजे. रद्द झाला पाहिजे. निर्यात कर तर रद्द झालाच पाहिजे. हे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो. आणि पाटील साहेबांना बोलायचं आहे. काय बोलायचं बोला थोडक्यात. पवार साहेब आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते. पवार साहेबांसारखा जगात नेता नाही. अजित पवार सोडून गेला जगात नेता, आता का सोडून गेले? अजित पवार जरी गेले तरी जनता त्यांच्या पाठीमागे आहे. अनेक लोक म्हणतात की पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा, म्हणजे ते काय बोलतात आणि करतात ते नाही, चुकीचं आहे. हो, नक्की एकदम एकनिष्ठ आहे आम्ही. पवार साहेब, जनता पवार साहेबाबरोबरच राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शरद पवार गटाचे कार्यकर्ते, अनेक प्रश्न, नरेंद्र मोदी विरोधाची लढाई, NDA वर्सेस इंडियाची लढाई,
कांद्याचा प्रश्न किंवा अजित पवार यांच्याशी असलेली टक्कर, छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील प्रश्न, हे छोटे छोटे प्रश्न घेऊन मी या सर्वांशी बोललो. नेमकं ग्राउंडवर काय चाललंय, कार्यकर्त्यांच्या मनात काय, नेत्यांचं ऐकतच असतं, खासदारांचं ऐकत असतं, आमदारांचं ऐकत असतं, पण सामान्य लोकांचं काय म्हणणं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी मुंबईत किंवा महाराष्ट्रात. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.